श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। कधी विचार केलाय का, आपण रोज सकाळी उठतो, डोळे उघडतो, पण देवाचे नाव घेतो का? आणि जर घेत नसलो तर आपल्या आयुष्यात अडचणी, तणाव, भीती, अशांती का वाढत चाललेली आहे? शास्त्रात एक वाक्य आहे, नामात शक्ती आहे, नामात मुक्ती आहे। मी तुम्हाला सांगणार आहे नामस्मरण म्हणजे नेमकं काय, देवाचे नाव कधी घ्यावे, नामस्मरणामुळे जीवनात काय बदल होतात, ज्या घरात सकाळी देवाचे नाव घेतले जाते तिथे काय घडत असते। सर्वात शेवटी हे सांगणार आहे की अंथरुणावरून उठण्यापूर्वी देवाचे नाव घेतल्याने काय परिणाम आपल्या जीवनावरती होतात। याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नामस्मरण म्हणजे फक्त तोंडाने देवाचे नाव घेणे नाही, तर मन, बुद्धी आणि भाव यांना देवाशी जोडणे। जेव्हा आपण म्हणतो रामकृष्ण, विठ्ठल, शिव, गणपती, दत्त, तेव्हा तो फक्त शब्द नसतो, तो एक ऊर्जेचा कंपन असतो। तो आपल्या मनाला शुद्ध करतो, तो नकारात्मक विचार जाळून टाकतो। संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता नाम घ्यावे, नामे रंगोनी जावे। शास्त्रामध्ये नामस्मरणाचे स्थान देण्यात आलेले आहे। 4 वेद, 18 पुराणे, उपनिषदे सगळीकडे एकच गोष्ट सांगितलेली आहे, कलियुगात नामस्मरण हा सर्वात मोठा, सर्वात प्रभावी असा मार्ग आहे। कलियुगात कठीण अशी तपश्चर्या शक्य नाही, मोठे यज्ञ शक्य नाहीत, सर्व नियम पाळणे शक्य नाही, पण नामस्मरण प्रत्येकाला शक्य आहे। घरात बसून, काम करता करता, चालताना, बसमध्ये, स्वयंपाक करताना देवाचे नाव घेता येते। नामस्मरणाच्या आध्यात्मिक महत्त्व पाहिला गेलं तर मन शांत होते, राग कमी होतो, भीती नाहीशी होते, विचार स्वच्छ होतात, पापांचा नाश होतो। गरुड पुराणामध्ये सांगितलंय, ज्याने आयुष्यात देवाचे नाव घेतले त्याला मृत्यूनंतर भय नसते। विज्ञान देखील मान्य करते की सकारात्मक शब्द उच्चारल्याने मेंदूतील नकारात्मक रसायने कमी होतात। देवाचे नाव घेतल्याने हृदयाचे ठोके संतुलित होतात, तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो। म्हणून नामस्मरण म्हणजे अध्यात्म आणि आरोग्य। देवाचे नाव कधी घ्यावे? शास्त्र सांगते, आंघोळीपूर्वी, आंघोळीनंतर, पूजा करताना, जेवणापूर्वी, झोपताना, पण यातला सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे सकाळची पहिली काही मिनिटे, कारण त्यावेळेस मन सर्वात शुद्ध असते आणि ऊर्जा सर्वात स्वच्छ असते। अशा घरामध्ये सकाळी जर देवाचे नाव घेतले तर भांडण कमी होतात, नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, घरात समाधान टिकून राहते, लक्ष्मी स्थिर होते, मुलांची बुद्धी वाढते। सकाळी उच्चारलेले नाम संपूर्ण घरात दैवी कवच तयार करत असतात। आता सर्वजण म्हणतात, आम्ही चांगले आहोत, कोणाचं वाईट करत नाही, मग नामस्मरणाची काय गरज? पण शास्त्र सांगते, वाईट न करणे वेगळे आणि चांगली ऊर्जा साठवणे वेगळे। नामस्मरण नसेल तर मन अस्थिर राहते, छोट्या गोष्टींवर चिडचिड होते, घरात सतत वाद होतात, काम करताना अडथळे येतात, झोप नीट लागत नाही, निर्णय चुकतात, कारण आपण दिवसाची सुरुवात रिकाम्या मनाने करतो। जसं मोबाईल चार्ज नसेल तर तो काम करत नाही, तसेच नामस्मरणाशिवाय मन चालत नाही। संतांनी सांगितलेलं आहे, नाम घेतल्याने संकट येत नाही असं नाही, पण संकटात देव सोडून जात नाही। नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या भोवती एक अदृश्य कवच तयार होते, अपघात टळतात, चुकीचे लोक दूर राहतात, वाईट नजर लागत नाही, अचानक अशी मदत मिळते। अनेक वेळा आपल्याला वाटतं काहीतरी वाईट होणार होतं, पण वाचलो। हेच नामस्मरणाचं फळ असतं। एका गृहस्थांनी फक्त एक संकल्प केला, 5 मिनिटांचा रोज सकाळी उठल्यावर रामनामाचा जप चालू केला। 3 महिन्यात नवीन कामाची संधी मिळाली, कर्जाचे हप्ते वेळेवर भरता येऊ लागले, घरातील तणाव कमी झाला, कारण नामस्मरणामुळे मन स्थिर झाले, निर्णय घेतले जाऊ लागले। स्त्री ही घराची लक्ष्मी असते, घराची ऊर्जा तिच्यामुळे ठरते। जर स्त्री सकाळी देवाचे नाव घेऊन दिवस सुरू करत असेल, स्वयंपाक करताना नामस्मरण करत असेल, तर त्या घरात शुद्ध अन्न होतं, मुलांवर संस्कार होतात, नवऱ्याच्या कामात अडथळे येणे कमी होतात, कारण घरात समृद्धी टिकते। शास्त्र सांगते की स्त्रीच्या मुखात निघालेले नाम थेट देवांपर्यंत पोहोचते। पुरुषांच्या नामस्मरणाचे महत्त्व बघायला गेलं तर कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक ताण आणि समाजाचा दबाव हे सगळं असतं, पण नामस्मरण केलं तर त्यामुळे निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास येतो, चुकीचे मार्ग टळले जातात, कामात यश मिळतं। जो पुरुष सकाळी देवाचे नाव घेऊन बाहेर पडतो तो रिकाम्या हाताने कधीच घरी परत येत नाही, हे सत्यवचन आहे। तुम्ही म्हणाल की नामस्मरण केल्याने त्याचे लगेच परिणाम दिसतात का? तर हो, ते एक सूक्ष्म स्वरूपात असतात। पहिल्यांदा मन बदलतं, विचार बदलतात, नंतर परिस्थिती बदलते, नशीब बदलतात, योग बदलतात आणि देव आधी आपल्याला बदलतो आणि मग बाहेरचे जग बदलतो। आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे,
जसा दिवसाचा आरंभ तसा दिवसाचा प्रवास. सकाळी उठल्यावर मन कोवळं असतं, विचार अजून मनात भरलेले नसतात, नकारात्मकता कमी असते, म्हणून सकाळी केला गेलेला विचार थेट मनावर कोरला जातो. जर सकाळी मोबाईल पाहिलं, वाईट बातम्या ऐकल्या, ताणाने दिवस सुरू केला तर संपूर्ण दिवस तसाच जातो. पण देवाचे नाव घेतलं, मन शांत केलं तर आपोआप सुरळीत जातो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:30 ते 5:30चा वेळ. या वेळेला वातावरणातील सात्विक ऊर्जा जास्त असते, देवतांची कृपा सहज मिळते, मन एकाग्र होते. म्हणून ऋषीमुनी यावेळेस जप तप ध्यान करत असतात आणि ब्रह्ममुहूर्तात नामस्मरण केल्यामुळे नाम थेट अंतःकरणात उतरते आणि जपाचा परिणाम लवकर दिसतो. पाप संस्कार जुळून जातात, पूर्वजन्मीचे दोष कमी होतात. गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ब्रह्ममुहूर्तात घेतलेला नाम 1000 जपा इतका फल देत असतो. सकाळी जेव्हा घरात पहिला शब्द देवाचं नाव असतो तेव्हा त्या घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही, वाईट विचार टिकत नाहीत, घरात समाधान राहते, कामात अडथळे कमी होतात. आणि आता आपण बघूया की या व्हिडिओचा सर्वात अत्यंत महत्त्वाचा भाग जाणून घेऊया. मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फार कमी लोकांना माहिती आहे आणि जी लोक ही गोष्ट मनापासून करतात त्यांचं आयुष्य कधीच सामान्य राहत नाही. ही गोष्ट आहे सकाळी उठण्यापूर्वी, अजून अंथरुणावर असतानाच देवाचे नाव घेण्याची जी पद्धत असते तर ती झोपेतून जाग येण्याचा तो क्षण असतो. जेव्हा आपण झोपेतून जागी होतो तेव्हा आपण पूर्णपणे या जगात नसतो, पण पूर्णपणे झोपेतही नसतो. शास्त्र सांगते हा क्षण म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचा सर्वात जवळचा काळ आहे. या वेळेला मन कोरं असतं, विचार शांत असतात, अहंकार जागा झालेला नसतो आणि म्हणून या वेळेला घेतलेले देवाचे नाव थेट अंतःकरणात उतरतं. आणि त्याचबरोबर अंथरुणावरच देवाचे नाव घेतल्याने काय घडते तर दिवसाची दिशा बदलते. ज्या माणसांच्या दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने होते त्यांचा दिवस अपघाताने, भांडणाने आणि तणावाने सुरू होत नाही. दिवसाला एक दैवी दिशा मिळते, एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं. देव स्वतः म्हणतो, आज मी तुझ्यासोबत आहे. घरावर दैवी कृपा पडते कारण देवाचं नाव घराच्या दारात उभं असतं. वैज्ञानिक दृष्टिकोन काय होतो, जेव्हा आपण डोळे उघडताच देवाचे नाव घेतो तेव्हा आपल्या समस्या दूर होतात, मन आपलं कोवळं होतं आणि भीती चिंता तयार होत नाही. जर स्त्रीने अंथरुणावर उपनदी देवाचे नाव घेतले तर तिच्या शब्दांमध्ये गोडवा येतो, राग कमी होतो. शास्त्र सांगते स्त्रीच्या मुखातून निघालेलं सकाळचं नाव घरासाठी वरदान ठरतं. पुरुषांनी देवाचं नाव घेतलं सकाळी तर आत्मविश्वास वाढतो, कामातील अडथळे कमी होतात, देव त्यांच्या बुद्धीवर हात ठेवतो. नेमकं कसं नाव घ्यावं? अंथरुणावरून उठण्याआधी मोबाईल पाहू नका, घाई करू नका, फक्त डोळे उघडा, मनात किंवा हळू आवाजात म्हणा ओम नमः शिवाय, श्रीराम, विठ्ठल विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जमेल तितक्या वेळेस या मंत्राचा जप करा. आणि एक मोठी चूक टाळा. काही लोक उठताच तक्रार करतात, आज पुन्हा काम, काय आयुष्य, हे शब्द पूर्ण दिवस खराब करून टाकतात. त्याऐवजी फक्त देवाचे नाव घ्या आणि पहा दिवस कसा बदलतो. आयुष्य बदलण्यासाठी मोठे उपाय लागत नाहीत, फक्त उठण्याआधी देवाचे नाव घ्या. हा एक क्षण तुमच्या आयुष्याची दिशा बदलवू शकतो. फक्त देवाचे नाव घेत असताना आजचा माझा दिवस जो आहे तो खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाणार आहे. मला जे पाहिजे ते सर्व मिळणार आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि देवाचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही ज्या कोणत्या गुरुला मानत असाल त्याचं नाव घ्या आणि बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.